हॅलो, नमस्कार. मी सारिका. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर छानपैकी अशी देवपूजा झालेली आहे माझी आणि सुंदर अशी देवपूजा केलीनं खूप मनाला प्रसन्न वाटतं. आणि आता ना मला सगळी घरातली माझी कामं आवरली होती आणि ह्यांनी ना किराणा आणलेला होता आणि मला तो भरून ठेवायचा होता. तसं तर आपण डब्बे वगैरे साफ करतोच, पण असं किराणा एकदा संपला ना मग नंतर त्याच्यावरती खूप असे धूळ ते साचत असते. म्हटलं चला एरवी तर आपण हे करतोच कोणतं सणावाराला म्हणा असं. तर मी ना दर महिन्याला असं मोठे-मोठे आहेत डबे, त्यामुळं घासाचाही अजिबात कंटाळा येत नाही. आणि हिवाळा असल्यामुळं ना मी दरवाजे खिडक्या लावून स्वयंपाक करते, त्यामुळं भरपूर असं चिकट पणा त्या डब्यावरती येत असतो झाकणावरती म्हणून. तसं तर किराणा संपला की मग पूर्ण डबे तसे तरी रिकामेच होतात, म्हणून म्हटलं चला घासून छान असं स्वच्छ पुसून घेऊयात आणि नंतरच किराणा भरूया, जेणेकरून थोडंसं फ्रेश वाटतं बरं का. म्हणून मी दर महिन्याला तसं करत असते. आणि छोटे डबे असले ना खरंच खूप कंटाळा येतो बरं का घासायचा, पण असे मोठे मोठे डबे असले की घासायचा अजिबात कंटाळा येत नाही. आणि जो काही आहे ना साखर, तांदूळ वगैरे ना, हे असे मी या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवत असते, जेणेकरून पटकन दिसतं आणि लगेच आपल्याला घेता येतं. आणि हे डब्बे ना निरम्यावरती आलेले आहेत. असे डबे कोणाकोणाचे इथे आहेत ते कमेंट करून नक्की सांगा. बरेच जण आता घेतात बरं का. त्यामुळे मी सुरुवातीला जो निरमा आणत होते ना तो त्याच्यावरती हे आलेले, पण आता नाही घेत. आता आहे 2, 4, 5 ते राहू देत म्हटलं. आणि तर जे छोटे-छोटे आहे ना, जे किलोच्या प्रमाणामध्ये 1.5 किलोच्या प्रमाणामध्ये आणलेलं सामान, अ, ते पण मी काढून घेते दुसऱ्या पोत्यामधलं. आणि तर प्रांजलचं ना मध्ये-मध्ये असं लुडबुड चालूच असतं तिचं. ती असं मला सांगत असते, ह्या डब्यात हे ठेव, त्या डब्यात ते ठेव आणि सांगतच असते असं काहीतरी. मी म्हटलं हो, हो ठेवते असं म्हणून तिचं थोडंसं तिच्या ह्याच्यासारखं ना, नाही गेलं तर दुसऱ्या डब्यात आपण टाकलं हे केलं की लगेच ती हे होते, चिडचिड करते. म्हणून म्हटलं हो तुझ्यासारखंच टाकते, सांग मला कोणत्या डब्यात टाकायचं ते म्हणून. आणि हे पोहे ना ह्याच डब्यामध्ये प्लॅस्टिकच्या एका टाकून ठेवते, जेणेकरून लगेच दिसतं. आणि तर पुडा खात होती, म्हणत होती मला अगोदर चारव नंतर मग तूप पण खा म्हणून. आणि मला तिनं हातात दिलं आणि मी तिला चारवलं. मी एक घास खाल्ला. कसं असतं ना मुलाचं छोट्या छोट्या गोष्टी असतात, जे आपल्याला त्यांच्या मनासारखे थोडं केलं की त्यांना छान वाटतं. आणि हे छान असं डब्यामध्ये भरून ठेवले. आणि सगळे डबे मी आता नंतर लावून घेणार आहे. आणि जे की छोटं जे सामान आहे ना ते मला ते छोटं रॅक आहे ना तो किचन ओट्यावरती ना, ते ते पण मला डबे घासून घ्यायचे होते, म्हणून म्हटलं तोपर्यंत या स्टीलच्या डब्यामध्ये हे सगळं सामान ठेवून देऊया. आणि हे बघा आमच्या साहेबांनी पूर्ण असं मेथी आणलेले आहेत 2 किलो, जे की आता म्हटलं चला हिवाळ्यामध्ये खाता येईल. आणि मला मेथ्यांना खरंच खूप आवडतात. मी आणि माझी सासू आमच्या दोघींनाही आवडतात. त्यामुळे असं आणलेलं. आणि चला तर मग हे छोटं ना सामान सगळं मी या डब्यामध्ये भरून ठेवते. आणि एका डब्यात तर मावत नव्हतं, शेंगदाणे वगैरे राहिले होते बाकीचे, म्हटलं दुसऱ्या डब्यामध्ये ठेवून देऊया. आणि जेव्हा केव्हा मी घासेन ना ते डब्बा वगैरे ना छोटे डबे ना त्यावेळेस मग मी भरून ठेवीन. आणि ते गूळ पण आणलेला होता, साखर, पत्ती, निरमा, हे सगळ्या वस्तू जे काही आपल्याला महिन्याला किराणा लागतो ना तो सगळा काही आणलेला होता. आणि साईडला बघा साबण आहेत, भांड्याच्या, कपड्याच्या, अंगाच्या साबणी. हे पण मी एका प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये टाकून ठेवते, जेणेकरून ते लगेच दिसतं आपल्याला. हे बघा साबण वगैरे हे सगळं आणत असते. आणि कपड्याच्या नवीन साबण वापरते, खरंच छान निघतात कपडे. आणि हे बघा वरती लावून घेतले अगोदर प्लॅस्टिकचे, नंतर मग हे मोठे जे आहेत ना स्टीलचे ते पण मी खालच्या रॅकमध्ये लावून ठेवते. आणि स्टीलच्या डब्यामध्ये कसं जास्त असं दिसत नाही, त्यामुळे हे मोठ्या मोठ्या डब्यामध्ये ना बाकीचं मी जास्तीचं सामान ठेवते. आणि जे बारीक सारीक आहेत ना ते प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये असं ठेवत असते, जेणेकरून लगेच दिसतं. नाहीतर छोटे असे स्टीलचे डबे आहेत मधल्या रॅकमध्ये. पण त्यामध्ये मी अगोदर ह्या रॅकमध्ये छोटे छोटे डबे स्टीलचे ठेवलेले होते, पण काही सापडायचं म्हटलं ना खरंच काही सापडतच नाही. एखादी वस्तू बघायची म्हटलं ना पूर्ण डबे चेक करावे लागायचे. त्यामुळं मी म्हटलं असे प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्येच ठेवूया जास्त क्वांटिटीमधले जे सामान आहे. आणि नंतर जे छोटे डबे आहेत ना प्लॅस्टिकचे ते छोट्या रॅकमध्ये आहेत किचन वट्ट्यावरती,
त्यामध्ये हे किलो 2 किलोचं जे सामान आहे ना ते मावून जातं. आणि हे बघा छान सगळे लावून घेतले डबे मोठे मोठे. आणि जो खालचा शेल्फ रिकामा आहे ना तिथं मी पिठाचे डबे ठेवते. आणि ते पिठाचे डबे मला पण ते रिकामे करून घासायचे होते, कारण आता त्याच्यामध्ये पीठ आहे म्हटलं त्याला बाजूला ठेवलेलं आहे आणि ते नंतर घेईन मी घासून. आणि खूप असा पसारा पडलेला होता कचरा वगैरे, म्हटलं चला लगेच झाडू मारून घेऊन स्वच्छ करून घेऊयात, जेणेकरून लगेच हे कामं कोणते असं करून घेतलं ना होऊन जातात. आणि थोडंसं सांगळले ना तसे सांगळतात, त्यामुळं लगेच झाडू मारला आणि छान असं सगळं स्वच्छ करून घेतलं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा चॅनलला, आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.